लाडक्या पंढरपूरमधल्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन हे जे वारकरी आहेत ते आपल्या परतीच्या वाटेवरती जाताना सध्या आपल्याला दिसत आहेत। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे जे वारकरी आहेत ते आपल्या आता घराच्या कडे ही ज्यांची जी पावले आहेत ते जाताना आपल्याला दिसत आहेत। रामकृष्ण हरी माऊली पंढरपूरमध्ये दाखल झालेले होतात, आता घराकडे चालतात, काय मनात भावना आहेत? यंदाची चांगली वारी झाली, यंदा भरपूर लोक आले आणि आता आम्ही प्रसाद घेऊन आता आम्ही घराकडे निघणार आहे। आज द्वादशी होती, द्वादशी सोडली आणि आता घराकडे चाललात, काय वारीचा अनुभव कसा होता, कशी झाली वारी? वारी छान झाली, अनुभव म्हणजे चांगला, गर्दी असल्यामुळं यावर्षी भरपूर गर्दी होती, दर्शन झालं का नाही? झालं 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 काय वाटलं दर्शन झाल्याच्या? आनंद वाटला मनाला, हां हां मनाला आनंद वाटला। हां आणखी काही खरं तर वारकरी आहेत, आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने हे जे वारकरी आहेत ते सध्या घराकडे जाताना मार्ग सुद्धा माऊली पंढरपूरमध्ये आलेले होतात आणि आता घराकडे चाललात, काय वाटतंय? या वर्षीसारखा पंढरपूर सोहळाच नाही बघितला, म्हणजे 20 लाखाहून पब्लिक अधिक पब्लिक असू शकते ह्या अंदाज आहे आमचं। आता गावाकडे चाललात, घराकडे पावले चालल्यात, पंढरपूरमधून घराकडे जाताना काय वाटतंय? एक वेगळ्या प्रकारचा समाधान असावं होतं या नगरीत, यापेक्षा काही नाही। तर माऊली पंढरपूरमध्ये आलेले होतात आणि पंढरपूरमधून आता आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे जे वारकरी आहेत ते आता घराकडे जाताना आपल्याला दिसतंय। पंढरपूरमधून आता वारकरी जे आहेत ते घराकडे जाताना दिसत आहेत, म्हणजे पंढरपूरची वारी संपली, काय तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला असं वाटतं की आम्ही पुसद यवतमाळ जिल्हा जनून येथे कोंडेश्वर देव संस्थानचे 1 लक्ष अन्नदान वाटप करत आहे आणि आमचे 40 गाड्या आहे, 40 गाड्यातून 10 गाड्याचे असे महाप्रसाद या प्रकारे आम्ही वाटत गावाकडे जाणारे जे वारकरी आहेत त्यांना जाताना तुम्ही वाटतं? हां, त्यांच्यासाठी आम्ही हे एकादशीची द्वादशी म्हणून आज महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने खरं तर जाणारे जे वारकरी आहेत अशा वारकऱ्यांना सुद्धा द्वादशीचा प्रसाद काही जे दान करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून सुद्धा वाटप करताना सुद्धा दिसत आहे। एकंदरीत सध्या जे पंढरपूरमधलं जे वातावरण आहे ते सर्व वारकरी आता आपल्या परतीच्या वाटेवरती जाताना सध्या आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पंढरपूर।